नमस्कार मैत्रिणींनो, रिंकू क्रिएशनमध्ये तुमचे स्वागत आहे. आज तुम्हाला मी उपवासाची पराठा ही रेसिपी दाखवणार आहे. तर चला आता मैत्रिणींनो, आपण आता हा पराठा कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवत आहे. आता यासाठी मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि हा साबुदाणा आपण 1 वाटी साबुदाणा घ्यायचा आणि त्याला मी आता पुढं काय काय त्यामध्ये टाकत आहे हे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. तर अशा प्रकारे मी आता 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. आता हा साबुदाणा आपल्याला भाजून घ्यायचा आणि त्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे. तर चला आता मैत्रिणींनो, आता यामध्ये मी अजून काय काय टाकते हे तुम्ही नक्की बघा. आता साबुदाणा 1 वाटी साबुदाण्याला मी अर्धी वाटी शिंगाडा पीठ घेतलेलं आहे. यामध्ये मी अर्धी वाटी शिंगाडा पीठ घेतलं आहे. 1 वाटीस अर्धी वाटी शिंगाडा पीठ आपल्याला हे बाइंडिंगसाठी मी शिंगाडा पीठ वापरलेलं आहे. आता हा साबुदाणा आणि शिंगाडा पीठ 1 वाटी साबुदाण्याला अर्धी वाटी शिंगाडा पीठ यामध्ये आपण टाकून घेणार आहोत. आणि आता यामध्ये आपल्याला उकडलेला बटाटा टाकायचा आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे. हा उकडलेला बटाटा आपल्याला किसणीने किसून त्यामध्ये टाकायचा आहे की त्यामुळे आपले पराठे हे छान होतील. तर बघा मैत्रिणींनो, आता अशा प्रकारे आपण आता हे पराठे उपवासाची बनवून घेणार आहोत. यामध्ये 1 वाटी साबुदाणा, अर्धी वाटी शिंगाडा पीठ आणि 2 बटाटे घेतलेले आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर चला आता आपण हा साबुदाणा भाजून घेऊया. आता मी गॅसवर एक स्टील कढई ठेवली आहे आणि मंद गॅसवर आपल्याला हा साबुदाणा आता व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. चला आता मैत्रिणींनो, आता आपण हा साबुदाणा भाजून घेऊया. हा साबुदाणा अगदी मंद गॅसवर भाजायचा, त्यामुळे थंड झाल्यानंतर पीठ हे अगदी छान बनते. तर मैत्रिणींना, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का? तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि ही नवीन रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. आता आपला साबुदाणा भाजून झालेला आहे. आता थंड करून मी त्याचं पीठ करून घेतलेलं आहे. मी साबुदाणा वेगळा अजून भाजून ठेवलेला होता आणि त्याचं पीठ करून घेतलेलं आहे. आता या पिठामध्ये मी शिंगाडा पीठ टाकलेलं आहे. 1 वाटी साबुदाण्याला अर्धी वाटी शिंगाडा पीठ टाकून घेतलेलं आहे मी. आणि यामध्ये मी बटाटा किसून घेत आहे. आता यामध्ये आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे. तर बघा मैत्रिणींना, आता आपण हा बटाटा पूर्ण किसून घेऊया. आता हे दोन्ही बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत त्यामध्ये. तर आपले बटाटे आता किसून झालेले आहेत. आता आपण त्यामध्ये अजून मी काय काय टाकते हे तुम्ही नक्की बघा. तर बघा मैत्रिणींना, अशा प्रकारे आता हा आपला बटाटा किसून झालेला आहे. आणि उपवासाचा साबुदाणा खिचडी वगैरे खाऊन आपल्याला खूप कंटाळा येतो. आता यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे, मिरची पावडर टाकलेली आहे आणि अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. मीठ आणि मिरची पावडर हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. कोणाला तिखट आवडतं त्याने तिखट आणि कमी तिखट आले कमी तिखट वापरायचं. तर बघा, अशा प्रकारे आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे सर्व. आता यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर आपल्याला आता हे व्यवस्थित आता एकजीव करून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून ते भिजून घ्यायचं आहे. सर्व मिश्रण आपण एकत्र करून त्यामध्ये आता आपण जसं लागेल त्याप्रमाणे पाणी टाकायचं आहे. आणि हे सुरुवातीला पातळ करून ठेवायचं, कारण साबुदाण्याचं पीठ हे फुगलं जातं, त्याच्यामुळे हे थोडंसं पातळ करून आपल्याला आता हे 1 तासासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. आपल्याला 1 तासासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. त्यामुळे आता आपण हे थोडंसं पातळच मी भिजून घेणार आहे. थोडंसं जास्त पाण्याचा यामध्ये मी वापर करणार आहे. तर बघा मैत्रिणींना, आपलं आता हे पीठ भिजून झालेलं आहे. आता हे पीठ आपलं अशा प्रकारे भिजून झालेलं आहे. तर बघा, आता यामध्ये मी अर्धा चमचा दही टाकलेला आहे. दही टाकून मिक्स करून घ्यायचं आणि ते बाजूला ठेवून द्यायचं 1 तासासाठी. चला तर मग आपण आता हे पीठ बाजूला ठेवून देऊया. आता आपलं पीठ भिजून झालेलं आहे. आता आपण 1 तासाने त्याचा पराठा बनवून घेऊ. आता अशा प्रकारे आता हा पराठा आपल्याला त्याचा बनवायचा आहे.
आता हे पीठ जर थोडंसं घट्ट झालं तर करत्या वेळेस थोडंसं आपण त्यामध्ये पाणीसुद्धा टाकून घ्यायचं. तर बघा मैत्रिणींनो, असा हा पराठा आपल्याला यावर टाकायचा आहे. जास्त पातळ नाही आणि जास्त जाडही नाही, अशा प्रकारे हा पराठा आपण करून घेऊया. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे आता हा आपण पराठा गॅस ह्याच्यावर तव्यावर टाकून घेतलेला आहे. आणि मी शेंगादाणा तेल वापरलेलं आहे, तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता. आमच्याकडं तूप खात नाही ते कोणी, त्याच्यामुळं मी शेंगादाणा पीठ वापरलेलं आहे. आणि आता आपला हा पराठा होतोय, गॅसवर होतोय, तोपर्यंत आपण आता त्याच्यासाठी आपण एक बटाट्याचं हे बनवून घेऊया, चटणी टाईप बनवून घेऊया. आता हे बटाटे मी बारीक चिरून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी दही घातलेलं आहे. थोडेसे बटाटे, अर्धी वाटी दही आणि त्यामध्ये हिरवी मिरची, बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकायची आहे. बटाटा रायता आपण बनवून घेऊया. आता यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे. यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, दही आणि मीठ टाकायचं थोडंसं. आणि थोडासा शेंगादाणा कूट आपण त्यामध्ये टाकून घेऊ. अगदी थोड्या प्रमाणात शेंगादाणा पीठ टाकून आपण हे व्यवस्थित असं एकत्र करून घेऊया. आणि थोडंसं आपल्याला ते दही घट्ट असल्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं आहे. तर अशा प्रकारे आपला हा उपासाचा रायता तयार झालेला आहे. आता हा रायता तुम्ही काकडीचा पण करू शकता तोंडी लावायला, पण मग कोणी काकडी उपासाला खात नाही, त्यामुळं आपण हा बटाट्याचा रायता केलेला आहे. तर अशा प्रकारे आता हा आपल्या पराठ्याबरोबर बटाटा रायता रेडी झालेला आहे. तर बघा मैत्रिणींनो, आता आपला हा पराठा रेडी झालेला आहे आणि त्याबरोबर बटाट्याचा रायता पण आपण तयार केलेला आहे. आता हा बटाट्याचा रायतामध्ये फक्त बटाटे, दही, थोडीशी साखर, शेंगादाणा कूट आणि मिरची टाकलेली आहे. आपण खिचडी खाऊन खूप कंटाळतो, त्यामुळे अशा प्रकारे आपण पराठा करून खाऊ शकतो. धन्यवाद.